त्यापासून धनगर समाज हा पिढीजात मेंढपाळ समाज आहे आणि बरेचसे गेल्या 60-70 वर्षापासून आम्ही या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय सरकारसोबत. पण त्यासाठी सरकारनं कुठलेही विषय कानावर घेतला नाही आणि समाजाला कुठलाही न्याय दिला नाही. कारण की बरेच वेळेस आता मी स्वतः गेल्या 8-10 वर्षापासून आंदोलनं करतो, वेळोवेळी आंदोलनं केले आणि माझा समाज हा मेंढी चारणारा समाज आहे आणि खूप मागासला समाज आहे. कारण की आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी धनगर समाजाला आरक्षण हे घटनेतच दिलेलं आहे, पण ह्या धूत राजकारण्यांनी जाणून बुजून या समाजाला त्या आरक्षणापासून वंचित ठेवलं. कारण की या खरी आरक्षणाची गरज या धनगर समाजाला आहे. कारण की आजही गेले 70 वर्ष झाले जो समाज आरक्षणापासून वंचित आहे. कारण की आजही आमचा समाज रानावनात भटकतो आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुठलीही सरकारनं साधनं उपलब्ध केली नाही. कारण की सरकारच्या फक्त ज्या काही घोषणा असतील त्या फक्त कागदपत्री आहे. समाजाला लागू कुठलीही घोषणा झाल्या म्हणजे कुठली योजना समाजाला लागू झाली नाही. समाजाची फक्त बॅनरबाजी केल्या जाते आणि जाहिराती केल्या जातात. समाजाला कुठलाच फायदा नाही आहे. त्यासाठी आम्ही आज ठाम निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी या ठिकाणी बसलो की सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करा आणि धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र वाटप करा अशी आमची विनंती आहे सरकारला. मागील आंदोलनाच्या वेळेस आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता व आपल्या समाजाला न्याय देईल असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी पाठिंबा दिला होता तसं सांगितलं होतं आणि आम्ही त्यांना 1-2 वेळेस म्हटलंही. ते म्हटले की माझा पाठपुरावा सरकारकडे चालू आहे. पण तसं आम्हाला कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत सरकारने त्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही नोटीस म्हणजे पत्र वगैरे व्यवहार केला नाही आणि कुठलंही काही कळवलं नाही. आणि सरकार म्हणजे आमदार संजय गायकवाडच नाही तसं असंख्य महाराष्ट्रभर म्हणजे 288 आमदार असतील, काही मंत्री असतील, खासदार असतील, यांनी फक्त धनगर समाजाला चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे. धनगर समाजाचं फक्त मतदान या लोकांना पाहिजेत पण समाजासाठी काम करण्यासाठी कोणी तयार नाही. आणि राहिले आमदार संजय गायकवाड काही एखादा आमदार समजा काही करतोय तर एखाद्या आमदाराचं तेवढं की प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही. पण माझं म्हणणं आहे की 288 आमदार आहे त्या सर्वच आमदारांनी जसं मराठा समाजाला पाठिंबा दिला तर धनगर समाजाला सगळ्यांनी जोरात पाठिंबा दिला पाहिजेत अशी माझी या राजकारणी मंडळाकडं मागणी आहे.